मित्रांनो, तुम्हाला जर का पी-एफचा बॅलन्स चेक करायचा असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती देण्यात आलेली आहे, जी की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं पी-एफ बॅलन्स हे चेक करू शकता आणि ते कसं करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. Googleवरती यायचं आहे, यू-एन-ए टाइप करायचा आहे. यू-एन-ए टाइप केल्याच्यानंतर इथे सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकता मेंबर पासबुक ई-पी-एफ-ओ ही लिंक दिसेल. या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आता आपल्याला यू-ए-एन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. इथे यू-एन-ए नंबर, इथे पासवर्ड आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरून घेतोय. तुम्ही पाहू शकता यू-एन-ए नंबर, पासवर्ड आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकलेला आहे. सिंपली साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता साइन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं पी-एफ पासबुक इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. आता तुमच्या पी-एफ पासबुकमध्ये किती बॅलन्स आहे हे पाहण्यासाठी तुम्ही ते वरतीच पाहू शकताय. थोडंसं झूम करतोय मित्रांनो. इथे पाहू शकता तुमच्या पी-एफ पासबुकमध्ये टोटल किती बॅलन्स आहे हे तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे. आणि तुम्हाला पासबुक वाईज जर पाहायचं असेल तर अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय पासबुक वाईज मेंबर व्ह्यू बॅलन्समध्ये पासबुक वाईज तुम्हाला अमाऊंट ही दाखवली जाणार आहे. ही पहिल्या पासबुकची आहे, हे दुसऱ्या पासबुकचे आहे आणि खाली सुद्धा तुम्ही पाहू शकताय. जर तुम्ही एकाहून अधिक कंपन्यांमध्ये काम केलं असेल तर तुम्हाला हे पासबुक इथे दाखवले जाणार आहेत. आणि कोणत्या पासबुकमध्ये किती बॅलन्स आहे हे सुद्धा तुम्हाला इकडे दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या पी-एफमध्ये किती बॅलन्स आहे हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पी-एफ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पी-एफ पासवर्ड कसा चेंज करायचा, त्यासोबत पी-एफची के-वाय-सी कसं करायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.